नमस्कार मैत्रिणींनो, लीना फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता एक छानशी आपण डिझाईन पाहणार आहोत. काठपदर साडी आहे, खूप सुंदर डिझाईन आहे. जेवढा गळा आहे तेवढा तुमचा गळ्याचं माप टाकून घ्यायचा आणि असा थोडासा वरती आकार गोल घेऊन गळाला आकार देऊन कट करून घ्यायचा. अस्तर वरती ठेवून मेन फॅब्रिक वरती ठेवून कट करायचा आणि व्यवस्थित असं शिलाई मारून घ्यायची. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर करा तुमच्या मैत्रिणीमध्ये. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिलाई मारून घ्यायची. एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. त्याच्यामुळे आपला गळा व्यवस्थित फिनिशिंग सारखा एकदम छान बसतो. डबल एक शिलाई मारून घेतली मी, त्याच्यावरती नॉच देऊन घ्यायचे आणि हा भाग आता आपण पलटी करून शिलाई मारून घ्यायची. त्याच्यावरती व्यवस्थित असं अस्तरवरती दिसता कामा नये, व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची. खूप सुंदर ही डिझाईन होते. तुम्हाला जर माझे कटिंगचे पेपर पॅटर्न पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तशी कमेंट करा, मग मी तुम्हाला त्याचा रिप्लाय देईन किंवा सांगेन की कसा रेट आहे, काय आहे ते व्यवस्थित. खूप सोपी पद्धत आहे माझी, एकदम परफेक्ट ब्लाऊज बसणार तुम्हाला. एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. कमरेच्या भागावरती टक्स मारून घ्यायचे अर्ध्या इंचाचे. आणि पिसालाच हे एका बाजूला बॉर्डर होती ती जी आपण बाहीवर घेणार आहोत आणि एका बाजूला ही असा जरा क्रॉस कपडा होता, तर त्याचीच आपण आता मस्त डिझाईन बनवणार आहोत. 3 इंचाची पट्टी घ्यायची, म्हणजे दुमडून 1-1.5 इंचाची पट्टी होते. आणि उंची तुमच्या म्हणजे जेवढा कपडा आहे तेवढा उंची घ्या. सुईच्या मदतीने ते आपण आता असं आतमध्ये टाकून बाहेर काढणार आहोत, म्हणजे जी आपण शिलाई मारली ती आतमध्ये जाणार आहे, म्हणजे कुठे धागे दोरे निघणार नाहीत. व्यवस्थित वळून घ्यायचं आणि ते बाहेर कपडा आपला घ्यायचा काढून. हे पहा किती सुंदर झाले. त्या पट्टीला तुम्ही प्रेस पण करू शकता आणि असे एक अर्ध्या अर्ध्या पाव पाव इंचावर असे फ्रिल बनवायचे आहे. शिलाई मारून घ्यायचे एका बाजूला कडेवरती. पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे.
पूर्ण अशी या पट्टीला आपण एकदम कडेपर्यंत अशी फ्रिल करून घेणार आहोत. सुईच्या किंवा टेस्टरच्या मदतीने तुम्ही अशी चुन्या पाडू शकता. एकसारख्याच चुन्या पाडायच्या आहेत, कमी जास्त चुन्या करायच्या नाही. कमी जास्त केलं तर आपली डिझाईन छान दिसणार नाही किंवा फिनिशिंग व्यवस्थित वाटणार नाही. आपण जे काम करतोय ते 100% योग्य आणि चांगल्या पद्धतीनेच करायचे. फिनिशिंग असेल तरच तुम्हाला कस्टमर येतील भरपूर तुमच्याकडे. फिनिशिंग वेळ झाला तरी चालेल, पण फिनिशिंग करायची. जर नवीन असाल तर सुरुवातीलाच तुम्हाला जरा अवघडल्यासारखं होतं. नंतर काही नाही, एकदा हाताखाली डिझाईन आली की नंतर तुम्ही व्यवस्थित एकदम करू शकता. आणि खूप सोपी आणि सुंदर डिझाईन आहे. खूप म्हणजे खूप सोपी आहे. एकदम व्यवस्थित असे फ्रिल करून घ्यायचे. पहा किती सुंदर आपली ही फ्रिल झालेली आहे. तर आपण आता त्याच्यावरती एक छोटीशी नाजूक अशी लेस लावून घेणार आहोत. जे गळ्याचे आकार दिलेत ना तिथपर्यंतच लेस लावून घ्यायची. लेस लावून घ्यायची. गोल्डनची लेस घेतली जेणेकरून त्या कपड्यावरती जे डॉट आहेत ना किंवा ते फुलाची डिझाईन आहे त्याला एकदम परफेक्ट मॅच होते. आणि असं आपण तिरकी आता ही लेस लावून घेणार आहोत. सॉरी, जी आपण फ्रिल बनवली आहे ती लावून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित. पहा किती सुंदर झाली आपली फ्रिल तयार. त्याच्यावरती आता आपण एक लेस लावून घ्यायची. जे की आपण वरती गळ्याला लावून घेतली आहे तीच लेस लावायची. नंतर कमरेची पट्टी तयार करायची, नॉट लावून घ्यायचे. आणि पहा, हे असा ब्लाऊजचा लुक झालेला आहे. कशी फिनिशिंग आहे, कटोरी पहा कशी आहे, क्रॉस पट्टी पहा, पाठीमागची डिझाईन पहा किती सुंदर आहे.